स्वामी प्रचिती जीवनाची संगती, स्वामी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणतेही कारण असो, तुम्ही रागावू नका, चिडू नका, मोठ्यानं बोलू नका, मन शांत ठेवा आणि विचार करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा माझी सुंदर अशी आज केलेली देवपूजा. आणि छान अशी पांडुरंगाची रांगोळी सुद्धा काढलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी आपली विठ्ठल रुक्माईची रांगोळी सुद्धा काढलेली आहे. तर आजची पूर्ण विठ्ठल रुक्माई आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घातलेले आणि आजचा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं, माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मोठी एकादशी. सर्वप्रथम तुम्हाला मोठ्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा दिवस आनंदाचा जावो, भरभराटीचा जावो ही श्री स्वामी समर्थ महाराजांची चरण प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज पूर्ण छान अशी संपूर्ण देवपूजा. आज एकादशी पांडुरंगांना विठ्ठल रुक्माईला अभिषेक घातलेला आहे, स्वामींना अभिषेक घातलेला आहे. तर अशी माझी आजची सुंदर अशी देवपूजा आहे एकादशी निमित्त केलेली. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर बघा मैत्रिणींनो, आज आहे जया एकादशी. तर जया एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, भगवान विष्णूला समर्पित असलेला आजचा दिवस म्हणजे जया एकादशी. माघ महिन्यातील येणारी ही जया एकादशी खूप शुभ मानली जाते. हा महिना हिंदू धर्मात देवाचा महिना मानला जातो. या महिन्यात स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. आजच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. अशा या इच्छापूर्ती दिवशी आणि अतिशय शुभ दिवशी तर आजची सुंदर देवपूजा म्हणूनच. तर बघा, आज स्वामींना खूप छान अशी सर्वप्रथम जल अभिषेक करून घेतला आणि नंतर पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे. तर आज एकादशी निमित्त स्वामींना सुद्धा अभिषेक आणि त्याचबरोबर आपल्या विठू माऊलींना, आपल्या विठ्ठल रुक्माईला सुद्धा जल अभिषेक करून पंचामृताने अभिषेक करणार आहे. तर आज सुंदर अशी आपल्या विठ्ठल रुक्माईची पूजा तर तुम्हाला माझ्या मंदिरामध्ये आज पाहायला मिळेल. देवघरामध्ये मी आज आपल्या विठू माऊलीची सुद्धा कशा प्रकारे पूजा केलेली आहे. तर बघा, इकडे सुद्धा विठू माऊलीला सर्वप्रथम जलाभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक. तर अशा प्रकारे आजची छान अशी पूजा आहे माझी पंचोपचार पूजा. तर आज सर्व देवांचे पंचोपचार पूजा आणि त्याचबरोबर आज विठ्ठल रुक्माईची स्पेशल अशी पूजा. तर बाकीच्या सर्व देवांना अंघोळ घालून झालेली आहे. सर्व देव आपापल्या जागी ठेवलेले आहेत. आता राहिलेले आहे फक्त आपले विठ्ठल आणि रुक्माई. तर त्यांच्यासाठी आजचा दिवस माझा स्पेशल असणार आहे. म्हणून आज आपल्या विठ्ठल रुक्माईला छान अशी पंचामृताने आज अभिषेक करून घेतलेला आहे आणि इकडे ठेवलेली आहेत देवाची फुलं. तर आज फुलं ह्यांनी इथूनच तोडून आणलेली आहेत आणि तो बेल आहे. आमच्याकडे एकादशीला गुरव बेल देतात. तर हे बघा, छान असं आज पंचामृताने अभिषेक घालून थोडंसं कोमट पाणी ओतून द्यायचं आणि कोमट पाण्याने जलार्पण केलं
की मूर्तीसुद्धा छान निघते आणि मूर्तीचा चौपटपणासुद्धा खूप छान असा निघतो. तर बघा 15 दिवसाला एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचे वेगळे वेगळे महत्त्व आहे. एकादशी दिवशी काय करावे, काय करू नये, हे मी तुम्हाला थोडक्यात आजची माहिती देते. तर बघा, या एकादशीला आपले वर्तन शुद्ध ठेवावे आणि तुमचं बोलणंही शुद्ध असू द्यावं. कोणालाही वाईट बोलू नये, कोणाचंही वाईट चिंतू नये. जेवणात लसूण आणि कांदा वापरू नये. व्रत पाळलं नसेल तर आजच्या दिवशी सात्विक अन्न जेवावे. मांसाहार करू नये. खूप सुंदर अशी आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी दुष्कर्म करू नये आणि कोणाचीही निंदा नालस्ती करू नये. आजच्या दिवशी कोणालाही फसवू नये. त्याशिवाय आजच्या दिवशी फसव्या गोष्टीच्या आहारी सुद्धा जाऊ नये. वाईट साईट बोलणे टाळावे. शुभ बोलावं, छान बोलावं, उपवास करावा. तर खूप छान अशी ह्या एकादशीचे महत्त्व आणि खूप मोठं फळ आहे. तर आता सर्व देवांना छान असं चंदन लावून घ्यायचं. आपापल्या जागेवरती देव व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि सर्व देवांना चंदन लावून घेऊन सर्व देवांना फुलं अर्पण करायची आणि छान अशी पंचोपचार पूजा करायची. तर आज खूप तुळशीचं सुद्धा महत्त्व आहे. पांडुरंगांना आणि श्री विष्णूंना तुळस वाहिली जाते आजच्या दिवशी. तर भगवान विष्णूचाच अवतार पांडुरंगाचा सुद्धा आहे. तर बघा, आज दोघांनाही पांडुरंगाला, विठ्ठल रुक्माईला आणि भगवान विष्णूंना सुद्धा तुळस वाहिली जाते. तर तुळससुद्धा पण आजच्या दिवशी तुळस तोडायची नसते. कालच 4-5 वाजता तुळस तोडून ठेवायची. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व आहे. तर प्रत्येक एकादशीचे वेगळे वेगळे महत्त्व आहे. तर एकादशी दिवशी सुद्धा तुळस का तोडू नये ह्याची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. विष्णू पूजेसाठी एकादशीला महत्त्व आहे. त्यानुसार आज म्हणजेच 1 फेब्रुवारीला आजची जया एकादशी आलेली आहे. तर बघा, एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी विष्णू पूजेसह तुळशीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुळशी ही भगवान विष्णूला प्रिय आहे. तुळशीशिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. तुळशी ही धार्मिक पूजासह आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आले आहेत. यासह वास्तुशास्त्रात सुद्धा तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तुळशीला नियमित जल अर्पण करत पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. मात्र काही परिस्थितीत तुळशीची पाने तोडणे आणि जल अर्पण करणे वर्ज्य मानले आहे. तर असे खूप सारे तुळशीचे महत्त्व आहे. जेवढं तुळस व्हायचं महत्त्व आहे आजच्या दिवशी, तेवढंच महत्त्व आहे की आजच्या दिवशी तुळस तोडायची नसते कधीही. आपण म्हणू की देवांना तुळस ताजीच तोडून आज व्हावी, तर नाही, हे चुकीचं आहे. तर कालच तुळस ही कधीच 11 दिवस राहत असते ताजी. तुळस ही कधी शिळी होत नाही. तिला 11 दिवस ताजी असल्याचा मान आहे तुळशीला. तर बघा, 11 दिवस तोडून सुद्धा तुळस शिळी होत नाही असं तुळशीची मान्यता आहे. तर म्हणूनच आदल्या दिवशीच तुळस तोडून ठेवायची. एकादशी दिवशी कधीही तुळस तोडायची नाही. तर ही पहा, छान अशी सुंदर स्वस्तिकची फुले. तर ही छोटी छोटी फुले मी आज आपल्या सर्व देवांना वाहणार आहे, कारण बाकीचे दुसरी फुले काय आज नाहीत. तर ह्याच फुलांवरती आज माझी सुंदर अशी देवपूजा. तर बघा, सर्व देवांना सुंदर अशी आपली स्वस्तिकची फुलं वाहून झालेली आहेत. इकडे बेलसुद्धा आलेला आहे. तर बेलसुद्धा येतो आमच्याकडे सोमवारी, एकादशीला आणि काही आणखीन बरेच असतात, त्याला बेलसुद्धा आणून देतात.
चला तर मग आजची एकादशी निमित्त केलेली पूजा सुंदर अशी आणि जी काही तुळशीविषयी थोडीशी माहिती, एकादशीविषयी जी मला थोडीशी माहिती होती ती आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा. चला तर मग भेटूया आपण एका पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. करावे मनाने स्मरण त्यासी स्वामी अनुभवास येती. त्यासी स्वामी अनुभवास येती. त्यासी स्वामी अनुभवास